नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर BSNLचं सिम घ्यायचा विचार करत आहात तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या एरियामध्ये BSNLचं नेटवर्क चालू शकते का नाही। मला मी फक्त 2 मिनिटात सांगणार आहे तुमच्या एरियामध्ये BSNLचं नेटवर्क आहे की नाही। तर तुम्ही आपला व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करायचा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जिओचे रिचार्ज महाग झाल्याने प्रत्येक लोक आता आपापले सिम BSNL मध्ये पोर्ट करत आहेत किंवा न्यू सिम BSNLचेच घेत आहेत। तर तुम्ही पण न्यू सिम घेतले असेल तर सगळ्यात अगोदर आपण गुगलवर जायचं आहे। NPERF असं नाव सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्याच नंबरची लिंक दिसणार आहे। ते लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला इथे थोडा वेळ लोडिंग होणार आहे। ते लोडिंग झाल्यावर इथे तुम्हाला इथे तुमची इंटरनेट स्पीड चेक करणार आहे। तुम्हाला इथे तुमची इंटरनेट स्पीड चेक होणार आहे। तुम्हाला इथे चेक ऑफ स्टार्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला ॲव्हरेज नेट स्पीड दिसणार आहे। आपण क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमची ॲव्हरेज नेट स्पीड दिसणार आहे। हे तुमची 41, 42, 45 पर्यंत सेकंद दिसणार आहे। तुम्ही बघू शकता हे तुमची नेटची ॲव्हरेज स्पीड आहे। मित्रांनो, तुम्ही जर BSNLमध्ये आपापले सिम पोर्ट किंवा न्यू सिम BSNLचंच घेतलं असेल तर तुमच्या एरियामध्ये सिमचं नेट किती GB आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करून दाखवणार आहे। तर तुम्हाला लेफ्ट साईडला 3 लाईनवर क्लिक करणार हा तुम्ही आता 3 लाईनवर क्लिक केल्यावर मी पुढची प्रोसेस सांगणार आहोत। तुम्हाला 3 लाईनवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला कव्हरेज मॅपवर क्लिक करायचं आहे। कव्हरेज मॅपवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे। इथे थोडा वेळ वेट करायचा आहे। एक पेज ओपन झाल्यावर तुम्हाला इथे एक्झाम्पलसाठी मी समजून सांगत आहोत। तुम्हाला खाली जायचं आहे। इथे जर तुम्हाला सगळ्यात अगोदरचा सर्कल हा ब्लॅक दिसत असेल म्हणजे की याचा अर्थ असा होतो मित्रांनो की तुमच्या एरियामध्ये BSNLचं काहीच नेट नाही आहे, म्हणजे की नेटवर्क नाही आहे। तुम्ही बघू शकता तुमच्या एरियामध्ये जर ब्लॅक दिसत असेल तर काहीच नेटवर्क नाही आहे। निळा दिसत असेल तर 2 GB आहे। हिरवा दिसत असेल 3 GB आहे। लाल दिसत असेल तर 4 GB आहे। डार्क लाल दिसत असेल गुलाबीसर तर तो 4G+ आहे। आणि सगळ्यात शेवटचा दिसत असेल तर 5G आहे। असे जर तुम्हाला काही मी आता पुढच्या प्रोसेसमध्ये जर दिसला तर तुम्ही इथे तुमचं नेटवर्क ओळखू शकता। ते तुम्हाला तुमचं नेटवर्क पहिले सिलेक्ट करायचं आहे। इथे BSNL सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खालच्या ऑप्शनमध्ये तुमचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे। तुमचं लोकेशन सिलेक्ट केल्यावर म्हणजे की तुमच्या एरियाचा इथे सगळं लोकेशन टाकायचे आहे, एरियाचं नेम टाकायचं आहे। हे सगळं फिलअप केल्यावर तुम्हाला इथे 2 मिनटं वेट करू शकता तुम्ही। मी माझं फिलअप करत आहे। फिलअप केल्यावर तुम्हाला पुढची प्रोसेस आता स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही तसं करायचं आहे। तर तुम्हाला मॅपमध्ये 3 प्रकारचे नेटवर्क दिसणार आहेत। मी माझं एरियाचं नाव घेऊ टाकलेलं आहे। बघू शकता 3 येल्लो कलरचे नेटवर्क दिसला आहे। येल्लो रंग म्हणजे कोणाचा असतो मित्रांनो, खाली बघू शकता तुम्ही खालच्या याच्यात जाऊन, म्हणजे की माझ्या एरियामध्ये BSNLचं 4G नेटवर्क आहे। तर 3G सुद्धा आहे, एका एरियामध्ये 3G सुद्धा आहे। तर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता। तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये काही अडचण असलीस नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओला। थँक्स फॉर वॉचिंग।